नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुषार जाधव. आजच्या या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सध्या आपण ज्या द्राक्ष बागेमध्ये उभे आहोत ती द्राक्ष बाग आपली टॉपिंगच्या अवस्थेमध्ये आहे. या अवस्थेत आपला मुख्य उद्देश असतो, जे काय आपले द्राक्ष बागेची पाने आहे ती पाने आपण कशी टिकवू शकतो. तर सर्व शेतकरी बंधू यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या बोर्डोचा म्हणजे चुना आणि मोर्चचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करत असतात. परंतु तो वापर आपण कधी पाऊस पडण्या अगोदर किंवा पाऊस पडल्यानंतर अशा प्रमाणे करत असतो व त्यामध्ये अनेक चुका देखील करत असतो. तर या चुना मोरचूतच्या म्हणजेच बोर्डोच्या फवारण्या आपण कशा करू शकतो या व्हिडिओमध्ये आपण त्याविषयी माहिती घेणार आहोत. तर जे काही चुना मोरचूद आहे, तर चुना मोरचूद म्हणजे बोर्डोची फवारणी. आपल्याला जी काय आपली पहिली फवारणी आहे ती पहिली फवारणी आपल्याला जो काही आपला पाऊस आहे तो पाऊस पडण्या अगोदर घेणे गरजेचे आहे, जेणेकरून जे काही आपले पाने आहे पाण्याला पुरेशा प्रमाणामध्ये कॅल्शियम तसेच जे काही आपले बाकीचे कॉपर आहे असे जे अन्नद्रव्य आहे ते अन्नद्रव्य मिळून झाडामध्ये चांगली रोगप्रतिकारक शक्ती आपली निर्माण होत असते व त्यामुळे जी काही आपली पाने आहे ती पाने आपल्याला चांगली टिकण्यासाठी मदत होणार आहे. ज्या ठिकाणी आपल्याला बागेचा शेंडा आपल्याला अर्धवट झालेला दिसत असेल, चांगली बागेच्या शेंड्याची वाढ झालेली नसेल, अशा ठिकाणी आपल्याला फक्त प्लेन चुना आणि मोरचूत जे आहे त्याची फवारणी करणं गरजेचं आहे. त्याचं प्रमाण जे काही आपल्याला 200 लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला इन्स्टंट चुना 250 ग्राम व त्यासोबत जो काही मोरचूद आहे तो आपल्याला घ्यायचा आहे 500 ग्राम. व ज्या ठिकाणी आपल्या बागेची चांगली शेंड्याची वाढ दिसत आहे अशा ठिकाणी सर्वप्रथम जे काही 05234 आहे ते 200 लिटर पाण्यासाठी 500 ग्राम व त्यानंतर इन्स्टंट चुना 250 ग्राम व मोरचूद 500 ग्राम असे टाकून आपण फवारणी घेऊ शकतो. त्यासोबत पाणी टिकण्यासाठी आपण त्यामध्ये चिलेटेड झिंक जे आहे ते 100 ग्राम व गुळ 1 किलो अशी एकत्रित फवारणी करू शकतात. त्यानंतर जी काही आपल्याला दुसरी फवारणी करायची आहे ती आपल्याला करायची आहे साधारणतः पाऊस पडल्यानंतर किंवा पाऊस पडण्या अगोदर ही फवारणी आपण करू शकतात. ही फवारणी साधारणतः आपल्याला करायची आहे जी काय आपलं 0.5% बोर्डो मिक्सचर आहे या प्रमाणामध्ये करायची आहे. या फवारणीमध्ये आपल्याला जे काही इन्स्टंट चुना आहे तो 500 ग्राम, त्यासोबत मोरचूद 1 किलो, गुळ 1 किलो व यामध्ये आपण झिंक 100 ग्राम किंवा 05234 500 ग्राम अशा प्रकारे घेऊन आपण फवारणी देखील करू शकतात. जर आपल्या शेंड्याचा जोम अधिक असेल तर आपण 200 लिटर पाण्यासाठी जे काही आपल्याला मार्केटमध्ये पॅक्लोब्युट्राझोल 23% SC फॉर्म्युलेशन मध्ये मिळते, ते मजल असेल किंवा कल्टर असेल, ते आपण 10 मिली प्रति 200 लिटर पाण्यासाठी घेऊन देखील फवारणी करू शकतात. फवारणी करताना आपल्याला एक विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. जर जी काही बोर्डोची पहिली फवारणी आपण पूर्वेकडून पश्चिमेकडे केलेली असेल तर दुसरी फवारणी आपल्याला पश्चिमेकडून पूर्वेकडे करणं गरजेचं आहे, किंवा आपण दक्षिणेकडून उत्तरेकडे केलेली असेल तर दुसरी फवारणी आपल्याला उत्तरेकडून दक्षिणेकडे करणं गरजेचं आहे, जेणेकरून जी काही आपली फवारणी आहे ती आपल्याला कॅनोपीमध्ये व्यवस्थेमध्ये बसण्यास आपल्याला मदत मिळेल व जे काही आपले पाने आहे पानांवरती एकसारखी फवारणी बसेल व जे काही डावणी करपा असेल, फंगल स्पोर असतील यांच्यावरती आपल्याला नियंत्रण मिळण्यास मदत होईल. आणि जी काही तिसरी आणि अतिमहत्वाची फवारणी जी करायची आहे ती आपल्याला करायची आहे 0.5% बोर्डो मिक्सचर. त्यामध्ये इन्स्टंट चुना आपल्याला 500 ग्राम, त्यानंतर मोरचूद 1 किलो व त्यामध्ये आपण पाणी टिकण्यासाठी पानांची काळोखी वाढण्यासाठी क्लोरोफिल टिकण्यासाठी मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्राम प्रति 200 लिटर पाण्यासाठी व गुळ 1 किलो अशी घेऊन आपण फवारणी करू शकतात. या फवारण्यांमध्ये आपल्याला साधारणपणे जो काही अंतर आहे तो अंतर आपल्याला 8 दिवसांच्या अंतराने आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे. या फवारण्या आपण व्यवस्थितरित्या घेतल्यास नक्कीच आपली जी काही बागेची पाने आहे ती बागेची पाने आपल्याला टिकण्यासाठी मदत होईल. जर आपल्याला आपला जो काही द्राक्षाचा प्लॉट आहे द्राक्षाच्या प्लॉट विषयी आपल्याला नवनवीन माहिती पाहिजे असेल तर जे काही आमचे युट्यूब चॅनल आहे या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.